मरणाहाती सुटली काया, मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंते सहज स्थिती भोगाची, न देखेशे झाले श्रम, न देखेशे झाले श्रम, आले वर्म हाताहे, नासोनिया गेली खंते सहज स्थिती भोगाची, तुका म्हणे कैसी कीव, तुका म्हणे कैसी कीव, कोठे जीव निराळा, नासोनिया गेली खंते सहज स्थिती भोगाची, विठ्ठल 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 सदा परिभवग्नमविष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं, महायोगपीठे तटे भीमरद्यां वरं कुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जेव धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिका मोदे वक्त्रं, खलानिश बाधापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि योगं शिरसा गुरुन्दं, मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या, मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे। महाराज या अभंगामधून हे शरीर जात असताना
शरीर गेल्याच्या नंतर शरीराविषयीची जी आसक्ती आहे, शरीराविषयीचं जे प्रेम आहे, हे प्रेम व्यक्त करण्यामध्ये काहीही आणि कसल्याही प्रकारची किंमत नाही असं महाराज या अभंगामधून सांगतात. महाराज म्हणतात मरण आणि काया म्हणजे शरीर, हे शरीर या मरणाच्या हातामधून सुटलेलं आहे म्हणजे काय, मरणापासून शरीर मुक्त झालेलं आहे, शरीर संपलेलं आहे. मग शरीर संपलं का शरीरामधला जो आत्मा आहे तो आत्मा संपला. आत्मा हा कधी संपत नसतो. गीतेमध्ये आता पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे सगळं, परंतु असा हा महाराजांचा अभंग आहे आणि हा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. महाराजांचा अभंग 4 चरणाचा आहे. सेवा किम निमित्ताने आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, तरी सुद्धा सांगतो. आपल्यातून आज 1 वर्षापूर्वी जे निघून गेले ते श्रीरंग गारदे, ते आपल्यामधून आज 1 वर्षापूर्वी निघून गेले. तसं पाहिलं तर त्यांचा आणि आमच्या घराचा संबंध एकदम जवळीक संबंध होता. तसे आपल्या गावातील 2-3 घरं होती बघा. त्याच्यामध्ये इथं आपलं काय नाव होतं त्यांचं, दगडू मामा, त्यांचा आणि आमचा खूप संबंध होता. ते कायम आमच्या घरी राहायचे, म्हणजे भजनाच्या निमित्ताने. तसं माणसाचे संबंध येण्यासाठी काहीतरी त्याच्या ठिकाणी काहीतरी संबंध लागतात. मग काय संबंध लागतात, शास्त्रकार एक वाक्य सांगतात. शास्त्रकार म्हणतात समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. माणसाचे संबंध येण्यासाठी त्या ठिकाणी 2 गोष्टी लागतात. काय, पहिली गोष्ट म्हणजे शील सारखं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं व्यसन सारखं लागतं. व्यसन शब्दाचा अर्थ काय होतो, अनेक प्रकारचे अर्थ होतात. तसं त्यांचे आणि आमचे संबंध येण्यासाठी एक पहिली गोष्ट म्हणजे व्यसन सारखं होतं. व्यसन काय, भजनाचं व्यसन होतं, हरिभजनाचं व्यसन होतं. तसं आता लोकांना कशाचे व्यसन असतात तो भाग वेगळा आहे की नाही, परंतु व्यसन सारखं लागतं किंवा त्यांचं शील सारखं लागतं. तसं हे दोन्हीही परिवार म्हणजे असे भरपूर परिवार आहेत, कारण आपले गावच जवळ आहेत ना, त्याच्यामुळं सगळे आता गावातले मंडळी ओळखीचे आहेत. आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा आजचा कीर्तनाचा उत्सव आहे. त्यांच्या मंडळी अर्थात आमच्या आई कृष्णाबाई आणि त्यांचे चिरंजीव सुरेश गारदे, दिलीप गारजे आणि आपले गुरुजी मच्छिंद्र गुरुजी गारदे, हे 3 त्यांचे चिरंजीव, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, त्यांचे नातवंड, सगळेच मंडळी, सुना, हे सगळ्याच मंडळींनी हा आग्रहाने केलेला हा कीर्तनाचा महोत्सव, अर्थात एक दिवसीय कीर्तन. आणि हे नित्य असणारा आपण भगवान परमात्म्याचं भजन करणारे ते होते. जसं सावता महाराजांनी, इकडे लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. विठाला 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 सावता महाराजांनी वेगळा परमार्थ काही केला नाही. त्यांच्या कर्मालाच त्यांनी भगवंत मानलं. कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई माझी, काय वेगळा परमार्थ केला का त्यांनी काही? तसंच हे बाबांचं सुद्धा काही नव्हतं. महाराज अखंड शेतामधलं काम, आपलं जे कर्म आहे, आपलं जे काम आहे, त्या कामालाच त्यांनी भगवंत मानलं आणि अखंड भगवान परमात्म्याचं भजन, गळ्यामध्ये तुळशीची माळ, आणि दुसरा काय वेगळा परमार्थ करावा लागतो? तसं जर आपण संसारिकांसाठी भगवंताने हेच आपल्याला परमार्थ सांगितलेला आहे. आपलं कर्म हेच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने आपलं काय आहे तर देव आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवंत गीतेमध्ये सांगतात आपलं कर्म, हे कर्म आपण प्रामाणिकपणे करणं हेच आपला खऱ्या अर्थाने परमार्थ आहे. परंतु आपल्या कर्मामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. तसं बाबांचा हा त्यांचा जो संसार होता, जो परमार्थ प्रपंच होता, हा प्रपंचालाच त्यांनी परमार्थ मानलं. मी त्यांना येता जाता पाहायचो, स्वभाव सुद्धा एकदम शांत होता. कधी मी तर म्हणतो त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये कधी त्यांनी कोणासोबत वाद आणि कधी भांडण कधी केलं नसेल, कधीच कोणासोबत केलं नसेल. आणि त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे त्यांचे 3ही मुलं हे सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात. खऱ्या अर्थाने माणसाला संस्कार केल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणी असे कार्यक्रम घडत असतात.
आता त्यांच्या मुलांवरती त्यांनी संस्कार केले. आता दुसऱ्या दोघांचा आणि माझा काही एवढा जास्त परिचय नाही, म्हणजे मी ओळखतो त्यांना पण असं एवढा जवळून परिचय नाही. परंतु गुरुजी आणि आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने सारखा त्यांचा आणि आमचा संबंध येत राहतो. आता गुरुजी सुंदर भजन म्हणतात, सुंदर पाठांतर, भगवान परमात्म्याचं भजन कीर्तन याच्यामध्ये त्यांना आवड आहे. अर्थात हे जे संस्कार त्यांच्यावरती आहेत, हे संस्कार कोणी दिले? आई वडिलांपासूनच हे संस्कार येत असतात का? हे घडत आपल्या स्वतःच्यानी होत राहतं, स्वतःच्यानी होत राहत नाही. अर्थात असे संस्कार त्यांच्यावरती दिले आणि आज बरोबर 1 वर्षापूर्वी ते आपल्यामधून निघून गेले. भगवान परमात्म्याच्या चरणी ते लीन झाले. आणि हे कर्म करण्याचं काम कशासाठी हे कर्म करावं लागतं? कशासाठी भजन पूजन कीर्तन हे कशासाठी करावं लागतं? तर महाराज म्हणतात ते गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रित्यर्थ आपण काहीतरी पुण्यकर्म करावं. आता आमचे गुरुवर्य मारुती बाबा आहेत आळंदीमध्ये. बाबांना जर कोणी सांगितलं बाबा आळंदीमध्ये कुठं कीर्तन करायचं असेल, बाबा म्हणतात ते कीर्तन केल्याच्या नंतर पुण्य होईल का नाही होईल मला माहित नाही, परंतु किमान माझ्या विद्यार्थ्यांना 4 घास पंगत खायला तरी भेटन का नाही, किमान त्या निमित्ताने अन्नदान का होईना होईल. म्हणून आपण हा सर्व मेळ या ठिकाणी घातलेला आहे. तसं आज आपण आजचा दिवस पाहिला तर त्यांच्यासाठी हा मुक्ती दिन आहे. म्हणजे आजच्या दिवशी ते या पृथ्वी तलावावरून भगवत चरणी लीन होणार आहेत, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होणार आहेत. मनुष्य गेल्याच्या नंतर त्याचा हा प्रवास वर्षभर चालू राहतो. आपण गरुड पुराण ऐकलेलं आहे, प्रत्येकाने कुणाच्या ना कुणाच्या घरी गरुड पुराण ऐकत राहतो. मनुष्य गेल्याच्या नंतर त्याचा प्रवास हा सुरू होतो आणि 12 महिने हा प्रवास चालतो. 12 महिने प्रवास चालतो. जसं आपला दिवस किती तासाचा आहे? 24 तासाचा दिवस आहे. त्याच्यामध्ये 12 तास दिवस आणि 12 तास रात्र असा आपला दिवस आहे. तसं त्यांचा 15 दिवसाची एक दिवस आणि 15 दिवसाची एक रात्र असे त्यांचे हे 12 दिवस असतात 12 महिन्याचे. आणि हे 12 दिवस 12 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर ते इथून पुढे आता यम दरबारामध्ये जाणार. आणि गेल्याच्या नंतर त्यांचं जसं पुण्य असेल, त्यांचं जसं पाप असेल, त्या पद्धतीने त्यांना जीवन पुढचा जन्म त्या ठिकाणी प्राप्त होणार. विठ्ठल विठ्ठल आपण नेहमी म्हणत राहतो आता मनुष्य मेलेला आहे, गेलेला आहे, त्याच्या प्रित्यर्थ नंतर करून काय फायदा आहे, त्याला त्याचा काय फायदा होतो, आपण नेहमी म्हणत राहतो. आणि आपल्या धर्मशास्त्राला आपण मानणारी माणसं आहोत. आपल्या हिंदू धर्माचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला आपण आदर्श ठेवून चालणारी माणसं आहोत. परंतु आता आपल्यामध्ये सुद्धा काही असे निर्माण झाले ते शास्त्र वगैरे देव धर्म याला काही मानत नाहीत, परंतु देव धर्म आणि शास्त्राला धरून आपण चालतो. एक वेळेस आपण देवाला नाही मानलं तरी चालतं. मी काय म्हणतो नीट लक्ष देऊन ऐका. एक वेळेस आपण देवाला जरी नाही मानलं तरी चालतं, परंतु आपण जर आपले शास्त्र मानत नसू तर आपण त्या ठिकाणी नास्तिक ठरतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण शास्त्र काय सांगतो, शास्त्र काय सांगतं त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे, आहे का नाही? मग आपलं शास्त्र काय सांगतं, त्यांच्या प्रित्यर्थ आपण केलेलं पुण्य हे जर आपण त्यांना समर्पित केलं, त्यांना अर्पण केलं, तर त्या पुण्याच्या जोरावरती त्यांना सद्गती प्राप्त होती. चला तुम्हाला महाभारतामधला एक दृष्टांत सांगतो, म्हणजे खरी घटना सांगतो. महाभारतामध्ये काय झालं बघा. पंडू राजा, म्हणजे पंडू राजा कोण होते? अर्जुनाचे वडील, 5 पांडवांचे वडील. हे गेल्याच्या नंतर, ते वैकुंठवासी झाल्याच्या नंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि प्रवास सुरू झाल्याच्या नंतर ते यमराजाच्या दरबारामध्ये गेले. आणि यमाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं पुण्य संपलं. तिथपर्यंत जाण्यापुरतच त्यांचं पुण्य होतं. तिथं गेल्याच्या नंतर पुण्य संपलं आणि त्या यमाच्या दारामध्ये त्यांनी उभं राहून ते यम जसं लोकांना काय शिक्षा देतो हे पाहायला लागले. यम काय करतो तुकोबराय वर्णन करतात. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. आणि ते लोकांना ती शिक्षा पाहिल्याच्या नंतर पंडू राजाला दुःख व्हायला लागलं. कारण संत हे कसे असतात, एके ठिकाणी तुकोबराय म्हणतात संत दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर ते स्वतः दुःखी होतात, दुसऱ्याचं सुख पाहिल्याच्या नंतर ते सुखी होतात, यांना संत म्हणतात, है का नाही? तुकोबराय काय, दुःखवी अनेकांची दुःखे सत्य बोले मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, ते संत असतात. त्या पंडूराजाने ते दुःख पाहिल्याच्या नंतर पंडूराजाला वाईट वाटायला लागलं. आणि वाईट वाटायला लागल्याच्या नंतर पंडूराजा तर आता, कारण पुण्य संपलेलं होतं. जसं आपल्या खिशामध्ये पैसे किती, आपल्या खिशामध्ये 100 रुपये आणि आपण प्रवासाला निघाल्याच्या नंतर 100 रुपयामध्ये आपण नगरपर्यंतच पोहोचलो. आपल्याला पुण्याला जायचंय, नगरपर्यंत पोहोचलो, पण आता पुढं कसं जाणार? जर आपल्या खिशामध्ये पैसे नसतील तर जाणार का पुढं? पुढं आपण जाणार नाही.
कारण पुढे जाण्यासाठी ती सामग्री लागेल. तसं त्यांच्याकडचं जे पुण्य होतं ते पुण्य यमलोकापर्यंत जाण्याचं होतं, तिथून पुढे जाण्यासाठी पुण्य नाही. मग त्या ठिकाणी त्यांची आणि नारदाची गाठ पडली, भेट झाली आणि नारदांना ही गोष्ट सांगितली. नारदांना सांगितलं मला हे दुःख पाहवत नाही, एवढं हे यमलोक या लोकांना एवढं दुःख देतात, एवढं त्यांना मारतात तोडतात, हे मला पाहवत नाही. याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा, मला इथून पुढे गेलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. मग नारदजी खाली आले, हस्तिनापुरामध्ये आले. आल्याच्या नंतर जे पाची पांडव होते त्यांना सांगितलं तुमच्या वडिलांच्या प्रित्यर्थ तुम्ही ते काहीतरी करा. मग त्यावेळेस पाची पांडवांनी राजसू यज्ञ केला आणि ते यज्ञाचं पुण्य आपल्या वडिलाच्या प्रित्यर्थ समर्पित केलं आणि वडिलांच्या प्रित्यर्थ ते पुण्य समर्पित केल्याच्या नंतर तिथून पुढे ते पंडू राजा स्वर्ग लोकाला त्या ठिकाणी निघून गेले. अर्थात आपण जे आज त्यांच्या निमित्ताने ही सेवा करत आहोत, त्यांच्या निमित्ताने भजन पूजन कीर्तन अन्नदान हे सगळे जे करणार आहोत, हे पुण्य आपण त्यांना समर्पित केल्याच्या नंतर त्यांच्या पुण्यामध्ये वाढ होऊन ते भगवान परमात्म्याच्या चरणावरती नक्कीच गेल्याशिवाय राहणार नाहीत. विठाल विठाल म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ हा त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक मंडळींनी केलेला हा कार्यक्रमाचा अट्टहास आहे. आणि अन्नदान आहे, त्याच्यानंतर हे नामचिंतन, भगवान परमात्म्याचं भजन, हे सगळं आपण त्या ठिकाणी करत आहोत. कशासाठी? फक्त त्यांना सद्गती प्राप्त व्हावी याच्यासाठी हे करत राहतो. तसं पाहिलं तर अनेक जगामध्ये अनेक लोक मरतात, अनेक लोक जन्माला येतात, परंतु त्यांच्या निमित्ताने भजन पूजन होईल सांगताच येत नाही. होईल असं सांगता येते का? सांगता येत नाही महाराज. कितीतरी आपल्या गावामध्ये जातात कितीतरी, पण मी म्हणतो वर्षातून तुमच्या गावामध्ये एखादं कीर्तन होत असेल वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, आहे का नाही? म्हणजे आपण आपल्या परिसरामध्येच विचार घ्या, कारण त्याच्यासाठी पुण्यकर्म पाठीमागे लागतं. महाराज म्हणतात तुमचं जर पुण्य असेल तर तुमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम येतं. पूर्व पुण्य जरी असेल पुण्याई त्याचेच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. देवाचं नाव कोणाच्याही मुखामध्ये येत नाही. आपण कितीही अट्टहास केला आणि जर आपलं पुण्य नसेल तर देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येत नाही. जसं आपण तीर्थयात्रेला जातो, देवाच्या ठिकाणी जातो, देवाचं दर्शन करतो, त्याच्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. आमचे गुरुवर्य सांगायचे, पोरांनो तुम्ही आळंदीमध्ये राहतात, आळंदीमध्ये तुम्ही राहता, तुमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्ही आळंदीत राहतात. जर तुमचं पुण्य ज्या दिवशी संपल त्या दिवशी तुम्ही आळंदी सोडून जाताल. खरं आमचं पुण्य संपलं, आम्ही आलोत ना गावाकडे, हाय का नाही? अर्थात देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी आपल्या निमित्ताने काहीतरी लोकांना अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, ह्याच्यासाठी काहीतरी पुण्य लागतं. खऱ्या अर्थाने पुण्य काही वेगळं लोकांना दाखवून पुण्य घडत नसतं. आपण लई मोठा कार्यक्रम केला, लोकांना दाखवलं म्हणजे काय आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं नाही. आपल्या अंतःकरणामधून आपण केलेली सेवा भगवान परमात्म्याची, ते खऱ्या अर्थाने पुण्य आहे. विठाल विठाल आणि बाबांनी काय केलं दुसरं? फक्त आपलं जे कर्म आहे हे कर्म एकनिष्ठतेने केलं आणि देवाला केलेलं कर्म आवडतं. देवाला फक्त एक केलेलं चांगलं केलेलं कर्म देवाला आवडतं. देव काय म्हणत नाही माझ्या अखंड तुम्ही दारातच येऊन राहा. आपण देवासाठी तर केलंच पाहिजे, देवाची वारी केली पाहिजे, पण देवा असं म्हणत नाही तुम्हाला वेळ असेल तर या, नसेल वेळ तर येऊ नका. परंतु आपलं कर्म आहे हे प्रामाणिकपणे करा. देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक चरित्र सांगतो थोडंसं. आपल्याला आपण नेहमी म्हणत राहतो सजन कसाया विकू लागे मौस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. सजन कसाई होते, नावातच कसाई होते, नावानेच आपल्याला कळतं कोण होते. मुसलमान जातीमध्ये जन्माला आलेले सजन कसाई, त्यांचा व्यवसाय काय होता? मांस विकण्याचा व्यवसाय होता. मांस विकण्याचं त्यांचं काम होतं. पण त्यांचं एक कर्म चांगलं होतं. ते काय करायचे? रोज सकाळी उठल्याच्या नंतर स्नानासाठी गंगेवर जायचे, नदीवरती स्नानाला जायचे. आता आपल्या जवळ सुद्धा नदी, समजा नदीला पाणी नाही म्हणून सोडा, पण ज्या वेळेस आपल्या नदीला पाणी राहतं त्यावेळेस आपण नित्याने नदीमध्ये आंघोळ केली पाहिजे, आहे का नाही? कारण नदीचं पाणी पवित्र राहतं. आता आपण इंद्रायणीमध्ये पाहतो, इंद्रायणीचं पाणी पवित्र आहे. त्याच्यानंतर चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे. ते दिसायला जरी खराब असलं तरी ते पाणी पवित्र आहे. एकदा काय झालं बघा, श्री गुरु रंगनाथ महाराज परभणीकर हे पंढरपुरामध्ये राहायचे. एक माणूस त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारलं, गुरुजी या भारतामध्ये कोणत्या नद्याचं पाणी पवित्र आहे? काय विचारला प्रश्न? कोणत्या नद्याचं पाणी पवित्र आहे? गुरुजींनी सांगितलं गंगा, यमुना, सरस्वती, अनेक नद्याची नावं घेतली. परंतु गुरुजींनी मात्र चंद्रभागेचं नाव घेतलं नाही. आणि गुरुजी राहायचे कुठं? पंढरपुरात राहायचे. आणि चंद्रभागेचं नाव घेतलं नाही. मग ते म्हणायला लागले, गुरुजी पंढरपुरात राहतात, रोज चंद्रभागेमध्ये स्नान करतात, आणि चंद्रभागेचं नाव का बरं गुरुजींनी घेतलं नसेल? मग त्या माणसाने गुरुजीला उलट प्रश्न विचारला, गुरुजी तुम्ही सगळ्या नद्यांची नावं घेतले पण चंद्रभागेचं नाव घेतलं नाही, का घेतलं नाही?
गुरुजी म्हणले चंद्रभागेचं पाणी नुसतं पवित्र नाही, तर चंद्रभागेचं पाणी पवित्र तर आहेच, परंतु चंद्रभागेचं पाणी नसून हे अमृत आहे. म्हणजे ते आपल्याला दिसायला जरी सामान्य पाण्याच्या रूपामध्ये दिसत असेल, परंतु ते खऱ्या अर्थाने जुन्या काळामध्ये बघा, जुन्या काळामध्ये लोक आंघोळीला कुठं जायचे? कुठं जायचे? नदीला जायचे आंघोळीला. आता जुन्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये बरेचसे फरक आहेत. जुन्या काळामध्ये लोक जेवण कुठं करायचे? घरी करायचे. आणि ह्याला कुठं जायचे? बाहेर जायचे. आता माणसं जेवायला बाहेर जातात आणि ह्याला घरी येते. तुमच्या लक्षात येते का? बघा, हाय का नाही? जेवायला हॉटेलवर आणि घरी बाथरूम मध्ये. अर्थात सगळं आता उलट 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 चाललेलं आहे, कारण हा कलियुगाचा प्रभाव आहे. तुम्हाला मी सजन कसाई यांचं चरित्र सांगत होतो. हे सजन कसाईचा एक नियम होता, ते रोज आंघोळीला गंगेवरती जायचे. रोज आंघोळीला गंगेवरती जायचे. आणि ते रोज गंगेवरती आंघोळीला जायचे म्हणून भगवंताला असं वाटलं, माझ्याकडे लक्ष द्या सगळे, भगवंताला असं वाटलं की या सजन कसाईच्या घरी आपण गेलं पाहिजे. कोणाला वाटलं? देवाला वाटलं. आणि कोणाच्या घरी? जो रोज मांस विकण्याचं काम करतोय त्याच्या घरी जाण्याची इच्छा देवाला झाली. आणि मग आता याच्या घरी तर जायचंय, आपण जर सामान्य रूपामध्ये गेलो तर हे आपल्याला ठेवून घेणार नाही. मग देवाने एक अक्कल लढवली आणि ज्या वाटेने रोज सजन कसाई स्नानाला त्या गंगेवरती जायचे, त्या वाटेवरती सजन कसाई यांनी एका शाळीग्रामाचं रूप घेतलं. आणि त्या वाटेवरती सजन कसाई ज्या वाटेने जायचं त्या वाटेवरती भगवंत पडून राहिले. विठाला विठाला. शाळीग्राम आपण पाहिलाय का? शाळीग्राम कोणाच्या घरामध्ये असतो बघा, एक काळा दगड असतो आणि तो शाळीग्राम म्हणजे साक्षात विष्णूचं रूप आहे. जसं आपण मूर्ती मंदिरामधले पांडुरंगाची मूर्ती घडून आणली आणि घडून आणल्याच्या नंतर मंदिरात बसवण्यासाठी त्याला प्राण प्रतिष्ठा करावी लागली का नाही, तसं तो शाळीग्राम हा साक्षात भगवंतच असतो. त्याची प्राण प्रतिष्ठा सुद्धा करण्याची गरज नसती. आणि त्या शाळीग्रामाचं भगवंताने रूप घेतलं आणि त्या वाटावरती पडून राहिले. पडून राहिल्याच्या नंतर सजन कसाई रोज आंघोळीला यायचा, रोज जायचा. त्याने 2-3 वेळा ते शाळीग्राम पाहिला. त्याला तो दगड एकदम चांगला दिसला, गोल दिसला. त्याला असं वाटायला लागलं की हा शाळीग्राम आपण घेऊन जावा. मग तुम्हाला कशाला काय करायचं दगडाचं? पण 2-4 दिवस त्यांनी रोज पाहिल्याच्या नंतर त्याला वाटलं काही नाही, आता हा दगड आपण घेऊन जाऊ आणि ज्या दुकानामध्ये आपण मांस विकतो त्या तराजूमध्ये मांडू. कोणाला? देवाला त्या मांसाच्या तराजूमध्ये मांडू. आणि त्याने तसंच केलं. तो शाळीग्राम घेतला, खिशामध्ये घातला, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर आपलं ते दुकान उघडलं आणि त्या तराजूमध्ये तो शाळीग्राम मांडला. आणि विकत होता काय? मांस विकत होता. तसं आपण पाहिलं तर आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये मांसाला किती तुच्छ मानतात, हाय का नाही? आणि शाळीग्राम म्हणजे देवाला त्या तराजूमध्ये मांडलं. तराजूमध्ये मांडल्याच्या नंतर तो शाळीग्राम होता म्हणजे साक्षात भगवंतच होता. महाराज काय व्हायचं? कोणी जर त्याला त्या सजन कसायला 1 किलो मांस मागितलं तर तो शाळीग्राम 1 किलोचा व्हायचा, मोठा व्हायचा. कोणी अर्धा किलो मागितलं की तो शाळीग्राम लगेच बारीक व्हायचा. आणि सजन कसायचं अजून प्रेम त्या शाळीग्रामावरती जडलं. तो म्हणायला लागला काय जादूचा दगड आपल्याला भेटला म्हणून तेवढा होतो ते दगड. आणि एवढं प्रेम त्या शाळीग्रामावरती झालं. परंतु काय झालं बघा, एके दिवशी एक साधू त्या वाटाने जात असताना त्यांनी त्या तराजूमध्ये तो शाळीग्राम पाहिला. पाहिल्याच्या नंतर त्या साधूला राग आला. आणि राग आल्याच्या नंतर तो शाळीग्राम, साधूने सांगितलं हा शाळीग्राम तुम्ही माझा मला देऊन टाका. हा आमचा हिंदू धर्माची एक आस्था आहे, आमचे श्रद्धेचं स्थान आहे आणि तुम्ही मांस विकण्यासाठी शाळीग्राम ठेवलाय. मग त्या साधूने तो शाळीग्राम घेतला आणि साधू निघून गेले. पुढे गेल्याच्या नंतर मुक्काम झाला. मुक्काम झाल्याच्या नंतर भगवंताला मात्र तिथं करमलं नाही. कुठं? साधू कसे करमलं नाही? कुठं करमत होतं? त्या मांसामध्ये त्याला करमत होतं. आणि मग महाराज त्या साधूच्या स्वप्नामध्ये भगवंत आले आणि भगवंताने सांगितलं मला इथं ठेवू नका, मी जिथं होतो तिथं मला ठेवू नये. साधू स्वप्नातून जागा झाला. साधू म्हणला स्वप्न पडलं. स्वप्नाचं काय खरं असतंय म्हणला? खरं सांगा बरं, खरं तसं बी आपण पाहिलं तर स्वप्न काय खरं असतंय का? खरं कधीच नसते स्वप्न. आता मला बी काल पडलं होतं स्वप्न. काय झालं, कीर्तनाला गेलो होतो मी रात्री तिकडं सांगलीकडं, थोडं दमून गेलो आणि कीर्तनाला थोडासा वेळ होता म्हणून झोपलो. झोपल्याच्या नंतर मला स्वप्न पडलं. स्वप्नात काय आलं? स्वप्नात मी पंतप्रधान झालो. आता हे खरं आहे का स्वप्न? स्वप्न खरं नाही पण पडलं ना, स्वप्न पडलं. अहो एवढंच काय, पंतप्रधान झालो, एसटीने प्रवास करून तिथं गेलो आणि आता पंतप्रधान झाल्यावर महाराज मागं पुढं 5-25 गाड्या. अन्न काय पंतप्रधान झाल्यावर मग काय असते? गाड्या फिरायला इकडं तिकडं, नौकर चाकर ते दार उघडायला लावायला गाडीचे. आम्हाला लावायचं सुद्धा काम नाही ते हे. आणि मग काय महाराज, एके दिवशी आमचा दौरा ठरला. हे कुठं चाललंय? सगळं स्वप्नात चाललंय. आणि एके दिवशी आमचा दौरा ठरला, परदेशात जायचं होतं. परदेशात जाण्यासाठी आम्ही निघालो. गाडीमध्ये बसलो, मागं पुढं 5-25 गाड्या. कुठं? विमानतळावर. आमच्यासाठी स्पेशल विमान.
स्पेशल विमानामध्ये बसून आम्ही परदेशात जाणार. आणि महाराज काय त्या गाड्या विमानतळावरती गेल्या, आम्ही विमानामध्ये बसलो आणि विमानाने उड्डाण मारलं. विमान त्या धावपट्टीहून धावायला लागलं, हवेत उडलं. एवढ्यात चोपदार आला, मला म्हणला महाराज उठा, कीर्तन आता व्हायची वेळ झाली, कीर्तन आता सुरू करायचं. मला एवढा राग आला त्या चोपदाराचा. त्याला म्हणलं काय ना, किती वाईट माणूस आहे तो, किमान 2-4 तरी येड्या हवेत मारून द्यायचे ना विमानाची. खरं सांगा, हे स्वप्नातलं खरं आहे का? स्वप्नातलं खरं नाही असं त्या साधूला वाटलं, पण देव स्वप्नामध्ये आलेला होता, देव आलेला खरंच होता. आणि मग काय झालं, त्या साधूला त्यांनी ते मानलं नाही, हे खोटंही मानला. पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वप्न, पुन्हा त्याने खोटच मानलं. तिसऱ्या दिवशी देव म्हणले हा मानणार नाही. देव त्या साधूच्या पुढे प्रगट झाले आणि त्याला सांगितलं, तू मला आताच्या आता त्या सजन कसायच्या घरी नेऊन ठेव, नाही तर मी तुझा शिरच्छेद करीन. महाराज ते साधू ते शाळीग्राम घेऊन सजन कसायच्या घरी गेला आणि सजन कसाया पुढे दंडवत घातला. कोणी? साधूने. कोणाला? एका कसायाला दंडवत घातला की काय तुझं पुण्य असावं, काय तुझं कर्म असावं की भगवान परमात्म्याने तुझ्याकडे राहण्याची इच्छा करावी, देवाने तुझ्याकडे राहण्याची इच्छा करावी. असं पुण्य काय केलंस तू? सजन कसाय म्हणला, कशाचं पुण्य? माझा व्यवसाय बघून कोणी म्हणेन का मी पुण्य करतो? फक्त मी एक नियमाने कर्म केलं. काय? फक्त रोज गंगेवरती जायचो, गंगेचं स्नान करायचो, याच्या पलीकडं मी दुसरं काहीच कर्म केलं नाही. जसं बाबांनी सुद्धा दुसरं काय कर्म केलं नाही. फक्त रोज उठायचं, आपल्या शेताची सेवा करायची, शेतात त्याच असणाऱ्या शेतामध्ये आपलं काम करत असताना त्याच्यामध्येच भगवंत मानायचा. असं कर्म प्रत्येकाने आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे. कर्म हे देखाव्याचं नसलं पाहिजे, कर्म देखाव्याचं नसलं पाहिजे, तर कर्म हे आपल्या आत्मकल्याणाचं असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाचं कर्म हे चांगलं असलं पाहिजे. आपण थोडंसं अभंगाचं अर्ध्या तासामध्ये चिंतन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. महाराज म्हणतात आपलं जो देह आहे हा देह मरणाच्या हातामध्ये आहे. देह कोणाच्या हातामध्ये? देह कोणाच्या हातामध्ये? मरणाच्या हातामध्ये. देह हे काळाचा आहे, देह हे काळा. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे तेरे देह हे काळाचे, धन कुबीराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबीराचे, तेथे मनुष्या देह हा काळाचा आहे. अर्थात हा काळ या देहाला घेऊन जाणार आहे. एक दिवस सगळ्यांना मरावं लागणार आहे, एक दिवस सगळ्यांना जावं लागणार आहे. आणि या ठिकाणी कोणीच राहायला आलेलं नाही, कारण या ठिकाणी आलेला देव सुद्धा जाणार आहे. या ठिकाणी देह जाईला जाईला त्याशी काळोबा खाईल. अर्थात या ठिकाणी आलेला देव सुद्धा जाणार आहे, आलेले संत सुद्धा जाणार आहेत. आणि आपल्याला इच्छा नसली तरी आपल्याला जावं लागणार आहे. आपण सांगा बरं, आजपर्यंत कोणी आपलं मरण थांबवलंय? थांबवलंय का कोणी? अहो, आपल्याला जाण्याची इच्छा नसली तरी सुद्धा आपल्याला जावं लागतंय. ज्ञानोबराय म्हणतात, आगा मर हा बोल साहती. म्हणजे एखाद्याला नुसतं मर म्हणलं तरी राग येतो. येतो का नाही राग? आता समजा तुम्हाला मी म्हणलं मरा, सगळे मरा, तुम्हाला राग येणार का नाही? तुम्ही म्हणता तू मर, तुझे सगळे घरदार मर, तुझं गाव, तुझं खानदान. आपण म्हणजे इथपर्यंत आपण जातो. अर्थात माणसाला मर म्हणलं तरी सहन होत नाही.
आणि तसं जर पाहिलं तर जगामध्ये असं राहण्यासाठी कोणीच आलं नाही. असंच काय झालं, एके दिवशी कीर्तनामध्ये मी असंच बोलत होतो, म्हणलं या गावातलं कोणी सुद्धा राहणार नाही, सगळ्यांना मरावं लागणार. महाराज सांगितल्याच्या नंतर सगळे रडायला लागल्या, बाया रडायला लागल्या. बाया म्हणल्या आता कसं करावं, माझ्या ठकीचं तर आताच लग्न झाले, पोराचं अजून राहिले आणि मी आताच मरावं लागणार आहे. सगळ्या बाया रडायला लागल्या. अहो बायांचं बघितल्याच्या नंतर माणसं रडायला लागले, म्हणले मरायचं म्हणल्यावर रडायला लागले, टाळकरी रडायला लागले, सगळे रडायला लागले. पण मागच्याकडे एक म्हातारी करून नुसते हसत होती, एकटीच हसत होती. मी म्हणलं आजी तू कमून हसते? आजी म्हणली मी ह्या गावची नाही. अगं वैंस तू ह्या गावची जरी नसली तरी मराव तर लागणारच आहे का नाही? मराव प्रत्येकाला लागणार आहे. जसं या जगामध्ये राहण्यासाठी कोणीच आलेलं नाही, देव सुद्धा राहायला आले. येते नाही उरो आले अवतार, ये रते पामर जीव किती. अहो जीवाचं काय घेऊन बसला तुम्ही, इथं देवाला सुद्धा जावं लागतंय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात मग पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याच्या जोरावर तुम्ही कुठेही जाल, परंतु पुण्य संपल्याच्या नंतर माणसाला जावं लागतं, मरावं लागतं. आपलं सुद्धा पुण्य आहे तोपर्यंत आपण राहणार आहेत. आपलं आयुष्य ठरलेलं आहे, तेवढ्या दिवस राहणार आहेत. काही काही माणसं अर्ध्या आयुष्यामध्ये जातात, काही माणसं 20 वर्षामध्ये मरतात. कोणी जन्माला आलेले सुद्धा लेकरं लगीच्या लगी मरतात. त्याचा अर्थ असा आहे की माणसं हे पुण्यावरती या ठिकाणी आलेले असतात. महाराज म्हणतात या ठिकाणी मी जो जन्माला आलेला आहे, माझं हे शरीर आहे, हे शरीर मरणा हाती सुटली काया. माझी काया ही मरणाच्या हातातून सुटलेली आहे. म्हणजे तसं पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांचे चरित्र वेगळे. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र काय आहे? तुकोबारायांनी आपलं हे शरीर सदेह वैकुंठाला घेऊन गेले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले. महाराज तसं पाहिलं तर आपला देह घेऊन वैकुंठाला गेलेत, परंतु आज महाराज म्हणतात मरणा हाती सुटली काया. म्हणजे मरणाच्या हातामधून माझं शरीर सुटलेलं आहे. याच्यासाठी एक खूप मोठा तुकोबरायांच्या जीवनातला दृष्टांत आहे बघा. तुकोबराय हे लहानपणी लहान वयामध्ये असताना गाया चारण्यासाठी जायचे. गाया चारायला इंद्रायणीच्या काठावर जायचे. पण एके दिवशी खेळ खेळत होते ते. आता रोजच खेळ खेळत होते, पण एके दिवशी त्यांनी एक खेळ खेळला. काय? पुरापुरीचा खेळ. खड्डा खांदायचा वाळूमध्ये आणि इतकं गाडायचं, मुंडक्या इतकं गाडायचं. आणि मग महाराज सगळ्यांची बारी झाली ना, आता तुकोबरायांची बारी आली. तुकोबरायांची बारी आल्याच्या नंतर तुकोबरायांना त्या वाळूमध्ये गाडलं आणि गाडल्याच्या नंतर त्या ठिकाणी अचानक इंद्रायणीला पूर आला. इंद्रायणीला पूर आलेला आहे. त्या पुरामध्ये काय झालं तर हे पोरं सगळे पूर आलेला पाहून पळून गेले आणि तुकोबराय त्याच्यात त्या खड्ड्यामध्ये. आणि खड्ड्यामध्ये असताना पूर तुकोबरायांच्या वरून गेला आणि ही गोष्ट तुकोबरायांच्या आई वडिलांना कळाली. पोरं सांगायला गेले असं असं झालं, आम्ही असं खेळत होतो. आणि त्यावेळेस मात्र तुकोबरायांनी त्यांचं मरण, तुकोबराय म्हणतात माझं मरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, आपुले मरण पाहिले मी डोळा. तुकोबराय म्हणतात काय सांगा मरण कसं असतंय? अहो आता कोरोना झालाय, कोरोना मागे गेला ना होऊन. कोरोनामध्ये ज्या माणसांना कोरोना झाला, ज्याचा स्कोर 11, 12, 15, 20 पर्यंत ज्याचा स्कोर गेला आणि तेवढ्या स्कोर मधून ते जे वापस आले त्यांना विचारा मरण कसं असते, ते तुम्हाला सांगतील मरण कसं असते. अहो तुकोबराय म्हणतात मी माझं मरण माझ्या डोळ्याने पाहिलं, डोळ्याने माझं मी मरण पाहिलं आणि त्या मरणापासून मी आता वेगळा झालो. अर्थात माझं शरीर जे होतं त्या मरणाच्या दारामधून आलं आणि त्या मरणाच्या हातून माझी काया सुटली. अभंगाचं मरणादी सुटली काया, काया मरणादी सुटली काया, काया मरणादी सुटली काया, 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 नाहाती सुटली काया, नाहाती सुटली काया.
मरणाच्या हातामधून सुटलं, परंतु कोणाच्या माध्यमामधून सुटलं तर महाराज म्हणतात विचारे या निश्चय, या निश्चय विचाराने माझं शरीर मरणाच्या हातामधून सुटलं. विचार केला. अहो खरं पाहिलं तर जीवनामध्ये विचाराला फार किंमत आहे. विचाराला शास्त्रीय शब्द काय आहे? विवेक. विवेक म्हणजेच विचार. माणसाने विचार केला पाहिजे. विचार, परंतु कोणता विचार केला पाहिजे? चांगला विचार केला पाहिजे. वाईट विचार करण्यामध्ये काहीही किंमत नाही. चांगला विचार आपण केला पाहिजे. महाराज म्हणतात विचार करायचा आहे ना, कसा विचार करा? सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचार करायचा, चांगला विचार करा. सार आसार म्हणजे जीवनामध्ये खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, हा विचार आपण जीवनामध्ये केला पाहिजे. परंतु आपला विचार जीवनामध्ये भलताच राहतो. परंपरेने एक महाराज लोक जुने महाराज लोक एक दृष्टांत सांगतात. आपण सगळ्यांनी खूप वेळा ऐकलेला आहे, परंतु एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. काय बघा, एक वट्यावरती असा एक मनुष्य बसायचा आणि तो बसल्याच्या नंतर त्या दारामधून अशा गवळ्याच्या म्हशी जायच्या आणि म्हशी जात असताना तो रोज दारात बसायचा. आणि त्या गवळ्याच्या म्हशीमध्ये एक म्हैस होती गोल शिंगाची, अशी गोल शिंगाची म्हैस होती. मग तो मनुष्य विचार काय करायचा की या गोल शिंगामध्ये माझं डोकं बसन का? खरं सांगा, हा विचार कसा आहे? चांगला आहे का? हा विचार केल्याच्या नंतर अशा विचाराला काही किंमत आहे का? काही किंमत नाही. पण तोच विचार करायचा की ह्याच्यात माझं डोकं बसन का? महाराज 6 महिने विचार केला आणि 6 महिने विचार केल्याच्या नंतर त्याने एके दिवशी काय केलं, ती म्हैस आल्याबरोबर म्हशीचे शिंग पकडले आणि आपलं डोकं त्या शिंगात घातलं. आता म्हैस म्हणजे कसा प्राणी आपल्याला माहिती आहे. ती म्हैस जे उधाळायला लागली, एवढी उधाळायला लागली, नुसती गावाच्या कडीकडीने फिरायला लागली. आणि गावाच्या कडीकडीने काय असते? वेड्या बाबळी. आता आपल्या जुन्या गावात आपल्या होतेच का नाही वेड्या बाबळी? महाराज नुसता सोलून निघला, अंगावर कपडा राहिला नाही, अंगाचं सारं साल्ट निघलं. लोकांनी कशी तरी ती म्हैस पकडली आणि पकडल्याच्या नंतर त्या म्हशीच्या शिंगामधून याचं डोकं बाजूला काढलं आणि डोकं बाजूला काढून याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. गावातले शहाणे माणसं, 2-4 शहाणे माणसं दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला गेले आणि भेटायला गेल्याच्या नंतर त्याला म्हटले, का रे भाऊ, तू काही त्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालण्याच्या अगोदर काही विचार करायचा? तो म्हणला, तुम्ही गप्प बसा. काय विचार करायचा? म्हणला 6 महिन्यापासून विचार करीत होतो ना की या शिंगामध्ये माझं डोकं बसन का? खऱ्या अर्थाने ह्या विचाराला काही किंमत आहे का? ह्या विचाराला काही किंमत नाही. मग विचार काय केला पाहिजे? कै मी उद्धार पावे ना, कै कृपा करी नारायण, कै मी उद्धार पावे कृपा करी नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. करिये खंड येईल कर्म, पारुषातील धर्म धर्म. करिये खंड येईल कर्म, पारुषातील धर्म धर्म. करिये खंड येईल कर्म, धर्म धर्म. करिये खंड येईल कर्म, महाराज म्हणतात विचार काय करा, कै मी उद्धार पावेन. माझा उद्धार कशाने होईल? काय केल्याच्या नंतर माझा उद्धार होईल हा विचार केला पाहिजे. तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुमचा काय विचार आहे? तुकोबराय म्हणले, मी सुद्धा हेच सांगतोय की माझा उद्धार होण्यासाठी मी काय करू. मी कोणालाही विचारतोय की माझ्या उद्धारासाठी काय करू, काय तुम्ही मला सांगा, तुम्ही मला सांगा. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार कशाने होईल हे तुम्ही मला सांगा. तुकोबरायांचे गवळण आहे बघा. तुकोबराय म्हणतात, आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. काय करू सांगा, तो भेटेल कैसा. आता काय करू सांगा, तो भेटेल कैसा. अरे लागी प्राण फुटे ओ, थोरी लाग
हा माझा विचार चालू आहे. महाराज त्या देवाला प्रार्थना करतात, देवा एवढा उशीर का लावलास? लावी ती उशीरा बहु अडी ओढा सांभाळिता सांग असांग दुःख पावले पिढा आता काय करू सांगा तो मज भेटील कैसा. हा विचार आपण केला पाहिजे. महाराज म्हणतात तो देव मला भेटत नाही ना, तर माझं चित्त असं झालेलं आहे, असं झालेलं आहे. महाराजांनी त्याच्यासाठी 3 दृष्टांत दिले बघा. एक पहिला दृष्टांत दिला नवीन लग्न झालेल्या मुलीचा. दुसरा दृष्टांत दिला एका लहान मुलगा जे जत्रेमध्ये गेल्याच्या नंतर हरवल्याच्या नंतर त्याच्या आईची काय अवस्था होते, हा दुसरा दृष्टांत दिला. आणि तिसरा दृष्टांत दिला माशाचा. मासा जसा पाण्यामधला मासा पाण्यातून वेगळा केल्याच्या नंतर किती वेळ जिवंत राहतो, तळमळ तळमळ करून तो प्राण सोडून देतो. महाराज म्हणतात तसं माझ्या जीवाला झालं. तैसे झाले माझ्या देवा, तैसे झाले माझ्या जीवा, जीवाला झालं. जसं भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी हा विचार आपण केला पाहिजे. हा विचार केला पाहिजे. हा विचार केला तर चांगला विचार आहे. म्हणून महाराज म्हणतात या विचाराने, निश्चय विचाराने, निश्चित विचाराने काय झालं तर माझं हे शरीर जे आहे हे मरणाच्या हातामधून सुटलं. म्हणजे काया माझी जी आहे मरणाच्या दारामधून, मरणाच्या हातामधून सुटली. आणि महाराजांची काया खऱ्या अर्थाने मरणाच्या हातामधून सुटली. आणि महाराज सदेह आपलं म्हणजे देहाला घेऊन वैकुंठाला गेले, आहे की नाही. म्हणून महाराज म्हणतात मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चये. आणि या निश्चित विचाराने माझं शरीर हे मरणाच्या हातामधून सुटलं. आणि या निश्चित विचाराने अजून काय झालं, अभंगाचं दुसरं चरण. नासिएली कांती नासेली आलेली कांती सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. खंती नासून गेली. खंती शब्दाचा अर्थ काय होतो, खेद.
दुःख हा खंती शब्दाचा अर्थ होतो. मग ही खंती कशाने गेली? आता माझं शरीर मरणार आहे, मला एक दिवस मरावं लागणार आहे असं म्हटल्याच्या नंतर आपल्याला दुःख होतं का नाही? पण महाराज म्हणतात मी विचार केला, चांगला विचार केला, आणि या विचाराने काय झालं तर हे जे खेद होता, मरणाचं जे दुःख होतं, ही जी खंती होती ही नासून गेली. नासून गेली म्हणजे संपून गेली. कशामुळं? फक्त विचाराने. सहज स्थिती भोगाची, आणि भोग भोगण्याविषयीची जी स्थिती होती, भोग भोगण्याची जी स्थिती होती, ही स्थिती सुद्धा नासून गेली. हे कशाने झालं तर हे फक्त विचाराने झालं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने विचार महत्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये मरणाचं जे दुःख आहे, जी खंती आहे, ही नासली पाहिजे, ही संपली पाहिजे, आणि भोग भोगायची इच्छा सुद्धा संपली पाहिजे. महाराज म्हणतात मनुष्य या भोगामध्ये, या प्रपंचामध्ये एवढा गुरफटलेला आहे, एवढा गुरफटलेला आहे. खरं सांगा बरं, आपल्याला एखादा पदार्थ असा असतो की तो खाल्ल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा खावा वाटतो, आहे का नाही? आता तुम्हाला पुरुष मंडळी तुम्हाला विचारतो, आता तुम्ही काय इथं सगळे तंबाखू खाणारेच असं म्हणजे एखादा क्वचित नसेल, पण नाही असं आहे का कोणी? आणि असं कोणी सांगू शकत नाही की मी खात नाही. आता सगळे समजा खाणार आहेत, पण समजा ती तंबाखू एकदा तुम्ही खाल्ली, समजा सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा खाल्ली असेल त्यावेळेस, एकदा खाल्ल्याच्या नंतर पुन्हा खाण्याची इच्छा झाली का नाही? हा, पुन्हा तर एवढी सवय लागली की आता त्या तंबाखू शिवाय तुम्ही एक दिवस सुद्धा राहणार नाही. अहो काही काही माणसं असेच म्हणतात मेलं तरी चालेल पण मला खाऊ द्या, आहे का नाही? अर्थात याला काय म्हणायचं? हे भोग आहेत, हे भोग आहेत, हे सांसारिक भोग आहेत, संसारातले भोग आहेत. म्हणून महाराज म्हणतात ही भोग भोगण्याची इच्छा आपली संपत नाही. तुकोबारायांचं एक प्रमाणच आहे. तुकाराम महाराज म्हणतात भोग भोगितानी कोण तृप्त होतो का? विषय सेविता कोण तृप्त झाला? इंधने निमाला अग्नी जैसा. हे भोग म्हणजेच विषय. अहो विषय सेवनामुळे तृप्त कोणी होतो का? तसं आपण पाहिलं तर चारवाक दर्शनकार, चारवाक सांगतात म्हणजे नास्तिक शास्त्रकार आहेत, ते म्हणतात की विषय हे भोगून संपले पाहिजेत. पण हे चुकीचे. विषय भोगल्याच्या नंतर संपत नाहीत, ते विषय भोगण्याची इच्छा वाढत जाते. जसं आग्नी लागलेलं आहे, समजा जाळ चालला इथं, आणि जाळ चालल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किती पेट्रोल, किती डिझेल, किती राखेल टाकल्याच्या नंतर ते विझन. बोला की विझन का? अहो ते वाढत जाईल. तसं आपण भोग भोगायला जर घेतले तर हे भोग भोगून भोगून संपत नसतात, हे भोग भोगून वाढत असतात. परंतु आपल्या अंतकरणामध्ये आपल्याला जर आपल्याला ही अशी एखादी इच्छा वाढण्याची इच्छा असेल तर ते काय वाढलं पाहिजे? नाम वाढलं पाहिजे. ज्ञानोबरायांचा एक अभंग आहे. ज्ञानोबराय म्हणतात काय झालं, मी परमार्थ करायला लागलो, आणि परमार्थ करत असताना माझी जी तृप्त अवस्था आहे, परमार्थामध्ये ही तृप्त अवस्था नसली पाहिजे. मनुष्य तृप्त झाला नाही पाहिजे. आपण काय म्हणतो, भगवंताचं आज कीर्तन ऐकलं आणि एकदम तृप्त झालं, पण ती ऐकल्याच्या नंतर पुन्हा ऐकण्याची इच्छा झाली पाहिजे. महाराज म्हणतात माझी जी तृप्त अवस्था आहे, ही तृप्त अवस्थेलाच भूक लागली. आपण जेवण केल्याच्या नंतर मनुष्य तृप्त होतो. ज्ञानोबराय म्हणतात माझं जे परमार्थिक भगवान परमात्म्याचं भजन कीर्तन ऐकून मी तृप्त व्हायला पाहिजे होतो, तर माझ्या तृप्तीलाच भूक लागली. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. ज्ञानोबराय म्हणतात तृप्ती भुकेली काय करू माये, काय करू माये, काय करू माये. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे, जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. मन धाये परिन धाये, परिन धाये, परिन धाये. महाराज म्हणतात तृप्ती भुकेली काय करू माये, म्हणजे तृप्त अवस्थेलाच भूक लागली. अर्थात आपण संसारामधले जे भोग भोगतोय, हे भोग भोगल्याच्या नंतर ते संपत नसतात. म्हणून आपण हे भोग जाग्यावरती थांबवून, जाग्यावरती त्या भोगाला पूर्ण विराम देऊन परमार्थाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. महाराज तेच सांगतात की मी जे हे माझे जे भोग होते, हे भोग मी विचाराने संपवले. भोग हे विचाराने संपत असतात. आपण विचार केल्याच्या नंतर भोग आपण एखाद्या वेळेस असा विचार करत राहतो, असा विचार करत राहतो की ही चुकीची गोष्ट आहे, आता पुन्हा ही जीवनामध्ये आपण केलीच नाही पाहिजे. म्हणून आज सुद्धा मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, आपल्या जीवनामधली एखादी का होईना वाईट गोष्ट सोडली पाहिजे. आता मनुष्य गेल्याच्या नंतर त्याच्या ते गंगा पूजनाच्या दिवशी काय करतात, व्रत धरतात. व्रत धरतात का नाही? मग कोणी कशाचं व्रत धरतं, कोणी कशाचं व्रत धरतं, मग कोणी कोणी काय करतं, बिड्याचं व्रत धरतं. आतापासून बिडी वाढायची नाही, चांगलंय, बिडी वाढायची नाही चांगलंय, पण ते काय करतं, बिडी सोडून देतं, सिगरेट वाढायला लागतं. काय विचार, म्हणजे माणूस पर्याय निवडायला तसं आहे का नाही? आता कोणी कोणी काय काय व्रत धरत राहतं. म्हणून आता सांगू का नको बोलू तुम्हाला,
विठाला विठाला विठाला. मला म्हणले महाराज आता तुमच्या देखत मी कवाच बिडी वडणार नाही, कवाच वडणार नाही. आणि एके दिवशी कुठून घटले काय माहिती, आमच्या शेतामध्ये होते, शेतामध्येच घटले. मी तुम्ही तर म्हणले होते महाराज नाही आता ही शेवटची बिडी, आता पुन्हा वाढायची नाही. प्रत्येक वेळेस शेवटचीच बिडी, आता कवार संपत येत काय माहिती नेमके किती काही खिशात. विठाला विठाला विठाला. त्यांचं लई प्रेम बरं का माझ्यावर. एके दिवशी काय झालं, मी पुलावरून चाललो होतो कार्यक्रमाला कुठंतरी, ती गाडीवर होती, तिथं थांबली होती पुलाच्या कॉर्नरला. मी म्हणलं आता ते त्यांच्या कामामध्ये आपलं, चला मी चालू. मला महाराज महाराज थांबा थांबा थांबा. मी काही काम असेल मग थांबलो. मला म्हणले जे हरी, आता म्हणले जा आता. मी म्हणलं मला एवढं थांबून घेतलं काय काम, काय नाही तुम्हाला जे हरी केलं तेवढंच बरं वाटतं. अर्थात म्हणजे स्वभाव असतो प्रत्येक माणसाचा. मी तुम्हाला काय सांगत होतो, मनुष्याने विचाराने हे भोग संपवले पाहिजेत. महाराज म्हणतात सहज सहज मी भोगाची स्थिती संपवली. जे स्थितीमधले भोग होते मी सहज संपवले, परंतु कशाने संपवले तर विचाराने संपवले. मग महाराज म्हणतात हे जे कर्म म्हणजे जे भोग होते हे भोग संपवण्यासाठी माझ्या जी स्थिती होती, अर्थात माझं जे दुःख होतं हे दुःख संपवण्यासाठी मला काही वेगळे श्रम करण्याची गरज लागली नाही. फक्त मी विचार एवढंच एक श्रम केलं आणि या विचाराने मी केलेल्या या विचारामुळे माझं जे श्रम होतं हे श्रम सगळे संपून गेले. अभंगाचं तिसरं झाले श्रम श्रम आले वर्म हाताहे. म्हणजे मला श्रम काही झालं नाही, मला काही त्याच्यासाठी वेगळे सायास करायची गरज पडली नाही. सहज वर्म माझ्या हाताला आलं. कोणतं वर्म हाताला आलं, महाराजांची या वर्षाच्या 2 चरणामध्ये सांगितलं. हे सहज वर्म माझ्या हातामध्ये आलं. याच्यासाठी मी दुसरं काही केलं नाही, फक्त माझं जे कर्म होतं हे कर्म प्रामाणिकपणे केलं. आणि आपण प्रामाणिकपणे केलेलंच कर्म आपल्याला भोगायला येत असतं. तसं कर्म हे कोणाला चुकत नाही. देवाला, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला चुकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. अर्थात हे सगळं ज्याच्या त्याच्या कर्माने झालेलं आहे. बघा प्रभू रामचंद्रजी वनामध्ये गेले, वनवासाला गेले. का बरं गेले? त्यांचं कर्म होतं म्हणून गेले. वनामध्ये गेल्याच्या नंतर तिथे कुटिया बांधून राहावं लागलं. जे प्रभू राजमहालामध्ये राहणारे होते ते आज राहायला कुठे गेलेत? कुटियामध्ये, जंगलामध्ये, पाल्या पाचोळ्यामध्ये राहायला गेले. हे काय आहे? हे त्यांचं कर्म आहे. पता पता तिनका जोड़ के जाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते, महलों के वासी जंगल में कुटी बनाते, राजमहल में पाया जीवन फूलों में उभा लालन पालन, राजमहल में पाया जीवन फूलों में हुआ लालन पालन, राजमहल के त्याग
सबी सुख त्याग अयोध्या त्याग सिंहासन कर्मनिष्ठ हो अपना अपना धर्म निभाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते पता पता तिनका तिनका जोड़ के जाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते कुटी बनाते। महाराज म्हणतात कर्मनिष्ठ हो आपणा आपणा धर्म निभाते आपलं कर्म हेच आपला धर्म आहे म्हणून दुसरा वेगळा धर्म नाही आपला एकच धर्म आहे तो म्हणजे आपलं कर्म म्हणून कर्म करताना चांगलं केलं पाहिजे। महाराज ते सांगतात की मी हे सगळं करत असताना सहज झालं मला काही वेगळं सायास करण्याची गरज पडली नाही मी वेगळं सायास केलं नाही आणि वेगळं सायास न करता फक्त एकच केलं फक्त विचार केला विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबराय म्हणतात आपण विचार नेहमी केला पाहिजे सारखा विचार केला पाहिजे क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार सारखा विचार केला पाहिजे। महाराज म्हणतात क्षणाला क्षणाला विचार केला पाहिजे एका एका क्षणाला विचार केला पाहिजे प्रत्येक क्षण हा विचाराविना गेला नाही पाहिजे विचार हा नेहमी अंतःकरणामध्ये असला पाहिजे परंतु विचार चांगला असला पाहिजे चांगला विचार अंतःकरणामध्ये असला पाहिजे आपण जर चांगला विचार केला तर आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही आणि आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर विचार हा नेहमी केला पाहिजे। आता वाजले दिसतात 12 विठाला 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 म्हणून महाराज म्हणतात मी विचार केला आणि विचाराने सहज माझं श्रम त्या ठिकाणी नाहीसं झालं आणि माझ्या हाताला एकच वर्म आलं काय की हा देह मी नाही देहापेक्षा मी वेगळा आहे देह हे मी नसरे उरला उरे विठ्ठल म्हणून हे माझ्या जीवनामध्ये हे सर्व घडलं कशामुळे फक्त विचारामुळे घडलं विठाला विठाला तुका म्हणे कैसी कीव